उमेदवारांसाठी आज राज ठाकरेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रचार सभेला सुरुवात होण्याआधी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच आनंद आश्रमात दाखल झालेले राज ठाकरे आपण दृश्यांमध्ये यावेळेला पाहतोय। आनंद दिघेंच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करताना राज ठाकरे, नरेश म्हस्केंचा प्रचार आज त्या ठिकाणी होईल। त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाण्यामध्ये दाखल झालेले राज ठाकरे आणि शिवसेना सोडल्यानंतर अगदी पहिल्यांदाच आनंद आश्रमातही ते आज आल्याचं पाहायला मिळतंय। स्वागतासाठी शिवसैनिकांकडून मात्र आज जोरदार तयारी करण्यात आलेली होती। अगदी काही क्षणांपूर्वी ठाण्यामध्ये दाखल होण्यापूर्वी टोल नाक्यापासूनच मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून राज ठाकरेंच्या स्वागतासाठी दाखल झालेले होते आणि त्यानंतर ठाण्यामधून राज ठाकरे यांची आपण थेट दृश्य पाहतोय। आनंद आश्रमातून स्वागतासाठी शिवसैनिकांकडून करण्यात आलेली जोरदार तयारी आणि त्यानंतर आता प्रचार सभा ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या स्थानाकडे ते जाताना आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे दाखल झालेले आहेत ते म्हणजे आनंद आश्रमात। तर दुसरीकडे जे आपण छायाचित्र पाहिली ती जुन्या आठवणींना उजाळा देणारी अशा प्रकारचे श्रीकांत शिंदे यांच्याकडून यावेळेला शाल देऊन राज ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे। तर नरेश म्हस्के देखील यावेळेला त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच खरं तर राज ठाकरेंचा हा ठाणे दौरा आणि सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या जल्लोषात राज ठाकरे यांना त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील करण्यात आलेली आहे। श्रीकांत शिंदे हे राज ठाकरेंसमोर उभे असल्याचं आपण यावेळेला पाहतोय। प्रताप सरनाईक यांच्याकडून देखील ठाण्यामध्ये राज यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करताना प्रताप सरनाईक, त्यानंतर एक खास अशी प्रतिमा त्यांना भेट म्हणून दिली जात असतानाची ही थेट दृश्य आपण आनंद आश्रम परिसरातून पाहतोय। यापूर्वी ज्यावेळेला आनंद दिघे आणि राज ठाकरे यांची ठाण्यात झालेली भेट होती त्याच संदर्भातलं हे छायाचित्र, ही फोटो फ्रेम खरं तर राज यांना आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्याचबरोबर भेट म्हणून दिली जाते ठाण्यातल्या आनंद आश्रमामध्ये। शिवसेना सोडल्यानंतर अगदी पहिल्यांदाच आनंद आश्रमात राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। येथेच असं स्वागत करून झाल्यानंतर मात्र सभास्थळाकडे ते रवाना होतील। सभास्थळावरती गेल्यानंतर मात्र आज राज ठाकरे आपल्या भाषणात या प्रचार सभेमध्ये काय बोलतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून आहे। काही महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेल्या आहेत। या महिला कार्यकर्त्यांकडून देखील स्वागत करण्यात आलेलं आहे राज ठाकरे यांचं। काही भेटवस्तू देखील त्या ठिकाणी दिल्या जात आहेत। गणपती बाप्पांची प्रतिमा भेट म्हणून दिली जात असतानाचे ही दृश्य आनंद आश्रमातून राज ठाकरे आणि शिवसैनिकांची। महायुतीचे उमेदवार असलेले नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमधून राज ठाकरेंची आज तोप धडाडणार आहे। आज त्यांच्या टार्गेटवर कोण हे देखील आपल्याला पाहता येणारच आहे। मात्र ठाण्यामधून राज ठाकरे यांच्या आनंद आश्रमाला भेटी संदर्भातली ही दृश्य। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। खरं तर अक्षय, ठाण्यामधून राज ठाकरेंची दृश्य अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली, मात्र यापूर्वी शिवसेना सोडण्याआधीची भेट आणि शिवसेना सोडल्यानंतर आणि आजची प्रचार सभा, एक वेगळं महत्व आहे आजच्या या भेटीला। खरं तर अक्षय, ठाण्यामध्ये राज ठाकरे हे आधीपासूनच कार्यरत होते। ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते, ज्यावेळी आनंद दिघे होते, त्यावेळेपासून राज ठाकरे यांचं हे खूप वेळापासून ठाण्यामधले एक महत्त्वाचे शिवसेनेचे नेते राहिले होते। ज्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली त्यानंतर देखील ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचे मनसे या पक्षाला प्रचंड सभेला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो आणि हेच सगळे जे मतदार आहेत किंवा हेच सगळे जे लोकांचं प्रेम आहे ते मताधिक्यामध्ये बदली करण्यासाठी, कन्वर्ट करण्यासाठी राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी नरेश म्हस्के यांच्या ठाणे लोकसभेसाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेसाठी सध्या ही आजची सभा जी आहे ती केरळमध्ये घेण्यात येणार आहे। आज संपूर्ण आपण पाहताय जकात नाक्यापासून ते आता इथपर्यंत आनंद दिघे यांच्या आश्रमापर्यंत वाटेवाटेमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं। मोठ्या प्रमाणात लोक हे रस्त्यावर उभे होते, जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि आता आनंद आश्रमामध्ये
ज्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली होती त्याच्या आधी ते आले होते, त्याच्यानंतर ते आनंद आश्रमात आजपर्यंत आले नव्हते. आज पहिल्यांदा इतक्या वर्षामध्ये ते आनंद आश्रमात आले आणि अक्षय. आता देखील या आनंद आश्रमात शंभूराज देसाई, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के या सगळ्यांच्या सोबतीने ते एका खोलीमध्ये बसलेले आहेत. चर्चा सुरू आहे या खोलीमध्ये आणि तिथून मग थेट जाणार आहेत ते ज्या ठिकाणी सभा आहे कळव्याला त्या ठिकाणी जाणार आहेत. मात्र हा एक ऐतिहासिक क्षण मानला जाईल राजकारणातला, ठाण्याच्या राजकारणातला, ज्यावेळी राज ठाकरे हे आनंदाश्रमात आले. शिवसेनेच्या या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरे ठाण्यात आले आणि आनंदाश्रमात येऊन त्यांनी इथे प्रचार रॅली घेतली. हे देखील खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल. आता या सगळ्याचं परिवर्तन हे मतांमध्ये कसं होतं हे बघणं महत्वाचं आहे, कारण की 20 मेला मतदान आहे. अजून किमान 8 दिवस आहेत. तर या 8 दिवसांमध्ये 15 तारखेला नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये सभा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कसा पडतो मतदारांवर हे बघणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे राज ठाकरे यांच्या सभेमुळे मताधिक्यामध्ये काही वाढ होते का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. बरं, पण अक्षय, आज ज्या मतदारांची भेट घेण्यासाठी या सभेचं आयोजन राज ठाकरेंचं करण्यात आलेलं आहे, दोन्ही उमेदवारांबद्दल तर ते बोलतीलच. सभा किती वाजता सुरू होणार, कोण असेल त्यांच्या टार्गेटवर आज? सभा जी आहे ती किमान 8 वाजेपर्यंत सुरू होईल, कारण की आता देखील राज ठाकरे हे आनंद आश्रमात येऊन एका खोलीमध्ये ते चर्चा करतायत श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बरोबर आणि त्यानंतर अगदी 5 मिनिटात ते इथून निघतील. कळव्यापर्यंत जायला त्यांना 8, सव्वा 8 वाजतील आणि गेल्या त्यांचं भाषण ताबडतोब सुरू होईल. राज ठाकरे यांचे हे ज्यांच्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत सभेसाठी, त्यांच्या विरोधात एकीकडे वैशाली दरेकर आहेत उद्धव ठाकरे गटाच्या श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात, तर दुसरीकडे नरेश म्हस्के यांच्या विरोधात राजन विचारे आहेत. तर राजन विचारे यांच्या बरोबर देखील राज ठाकरे यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध होते. ज्यावेळी ते एकत्र शिवसेनेत होते त्यावेळी राजन विचारे ठाण्यामध्ये नगरसेवक होते, सभागृह नेते होते, महापौर होते. पण आज ते एक विरोधक म्हणून या ठिकाणी उभे आहेत. तर त्यावेळी विरोधक असताना राजन विचारेंवर ते टीका करतात का किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात का असं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याच्यानंतरच आजची ही जी सभा आहे त्या सभेमध्ये काय नेमकं होईल ते कळेल. राज ठाकरे नुकतेच आनंद आश्रमातून निघालेले आहेत आणि सभेच्या दिशेने ते पुढे गेलेले आहेत. आताच नुकतेच श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, प्रसाद सरनाईक यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि सभेच्या दिशेने आता ते सूट करतायत. त्या ठिकाणी म्हणजे 8:15 पर्यंत सभा सुरू होईल, यांचं भाषण सुरू होईल आणि शक्यता सांगितली असेल. अक्षय, मात्र ज्या 2 उमेदवारांसाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे, सभेचा टीझर यापूर्वी लॉन्च करण्यात आलेला होता, मात्र प्रत्यक्षात किती नागरिक किंवा